नमस्कार. आज मी आपल्यासाठी घरच्या घरी पनीर कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी आपण 1 लिटर दूध उकळत ठेवलं आहे आणि त्यानंतर एका कपामध्ये मी 2 चमचे व्हिनेगर टाकलेलं आहे. व्हाईट व्हिनेगर आहे ते. आपण त्याला सिरका असेही म्हणतो आणि 2 चमचे सिरका टाकल्यानंतर 2 चमचे आपण त्यात पाणी घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण आपण तयार ठेवलेलं आहे. आता दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे थोडं-थोडं करून टाकायचं आहे. आता दुधाला उकळी आली आहे. आपण 1 ते 2 वेळा चांगलं आपण जे मिश्रण आहे ते थोडं-थोडं त्यात टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा आणखी दूध जर आपलं फाटलं नाही, तर पुन्हा थोडं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. आणि नंतर पूर्ण मिश्रण आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरी दूध शिल्लक असते, तर अशा वेळेला आपण त्यापासून पनीर बनवू शकतो किंवा आपण दही विरजण लावून त्यानंतर दह्यापासून आपण चक्कासुद्धा बनवू शकतो. तर असं घरच्या घरी तयार केल्यामुळे त्याची शुद्धता तर आपल्याला माहीतच असते, की हे शुद्ध आहे म्हणून. आणि असे पनीर वगैरे तयार करून आपण त्याचे विविध पदार्थ असे बनवू शकतो. आता आपण पाहू शकतो, की दूध हे अगदी फाटलेलं आहे आणि जोपर्यंत ते पाणी क्लिअर आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत आपण ते हलवायचं आणि पनीर तयार झाल्यानंतर पटकनच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नाहीतर मग ते पनीर कडक असं होऊन जाते. त्यानंतर आपण एका भांड्यावर चाळणी ठेवून त्याच्यात आपण एक कापड टाकलेलं आहे आणि त्या कापडावर आपण ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे. आणि उरलेलं जे पाणी आहे भांड्यामधलं, तर ते आपल्याला फेकायचं नाही आहे. तर ते आपल्याला नंतर उपयोगात येते. त्यानंतर आपण जे तयार झालेलं वर कापडावर जे पनीर आहे, तर ते आपण धुवून घेतलं आहे. त्यामुळे काय होईल, की व्हिनेगरचा वास हा निघून जाईल. आणि ते पाणी आपण थोडंसं पिळून घ्यायचं आहे आणि कापडाची छान अशी घट्ट घडी घालून आपल्याला त्यावर वजन ठेवून द्यायचं आहे. या ठिकाणी मी पोळपाट पालथा घातलेला आहे आणि एक छोटा खलबत्ता त्यावर ठेवून दिलेला आहे. तर अगदी 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे काढायचं आहे आणि कपडा उलगडल्यानंतर आपल्याला आपण पाहू शकता, की सुंदर असं आपलं पनीर तयार झालेलं आहे. अतिशय सॉफ्ट असं हे पनीर आहे. याआधी सुद्धा मी पनीरपासून बनवलेले 2-3 पदार्थांच्या रेसिपीज टाकलेल्या आहे. त्या आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.